अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुश्री ताई महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु श्री नाना महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आज या महोत्सवाच्या निमित्ताने इथे मला येता आलं आणि नानांची काही सेवा करता येणार आहे या विचाराने विविध भावना मनामध्ये दाटून आल्या आहेत. नानांचा आणि माझा परिचय साधारणपणे 85 किंवा 86 साली झाला आणि त्यानंतर बरेचदा त्यांच्या भेटी झाल्या, त्यांचं मार्गदर्शन आणि मुख्यतः धाकट्या भावाप्रमाणे त्यांनी केलेलं प्रेम मला अनुभवता आलं. ही मी माझ्या आयुष्यातली मोठी भाग्याची गोष्ट समजतो. आज आपण सगळी स्वामी समर्थ संप्रदायातली लेकरं इथे जमलो आहोत, म्हणून संप्रदायाबद्दलच थोडं बोलूया. स्वामी समर्थ महाराजांचा संप्रदाय नेमका काय आहे आणि या संप्रदायातल्या साधकांनी काय मिळवलं पाहिजे, काय भावनेनी साधन केलं पाहिजे याचा थोडा आपण विचार करू. वास्तविक पाहता स्वामी समर्थ महाराजांचा म्हणून संप्रदाय असा काही वेगळा नाही. जो वैदिक भागवत संप्रदाय आहे, जो दत्त संप्रदाय आहे, जो नाथ संप्रदाय आहे, तो आणि स्वामी समर्थ महाराजांचा संप्रदाय हे अभिन्न आहेत, तो वेगळा नाही. स्वामी समर्थ महाराजांचं प्राकट्य मात्र फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्यासारखे तेच असं म्हणावं इतकं त्यांचं सगळं कार्य आणि लीला अद्भुत आहेत. स्वामी समर्थ महाराज हे कोण आहेत? बऱ्याच जणांनी, बऱ्याच विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की स्वामी महाराज कोण होते, त्यांचं स्वरूप काय. पण महाराजांच्या गाथ्याचा, बखरीचा जर समग्र अभ्यास केला तर असं लक्षात येईल की स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म होते. त्यांच्या बखरीमध्ये अशा लीला आहेत, ज्यांनी बखर वाचली असेल त्यांना लक्षात येईल की या ब्रह्मांडाच्या नियामक असलेल्या ज्या देवता आहेत त्या देवता आणि इतर क्षुद्र देवता यांच्या मूर्ती ते त्यांच्या जोड्यातनं काढून घालत असत, बाहेर काढत असत. याचा अर्थ असा की ह्या सगळ्या देवता त्यांच्या सेवेकरी आहेत. आपल्या शास्त्रांप्रमाणे जे परब्रह्म आहे ते परब्रह्म मूळचं निर्गुण आहे, निराकार आहे. ते भक्तांच्या भक्तीच्या आस्वादासाठी, लीलेसाठी, उद्धारासाठी, जीवांना योग्य मार्गदर्शन करून या भवसागरातून बाहेर काढण्यासाठी वेळोवेळी प्रकट होतं. आणि त्या परब्रह्माची मूळ 5 स्वरूप आहेत. तेच आपल्याला पंचायतन म्हणून माहिती आहे, जे आद्य शंकराचार्यांनी पुढे पंचायतन म्हणून त्याची प्रतिष्ठा केली. तर या मूळ परब्रह्मामधला एक विलक्षण वेगळा भाग स्वामी महाराजांचा आहे असं शास्त्र सांगतं की त्या परब्रह्माला ते जेव्हा केव्हा पहिल्यांदा सगुण झालं, ती सगुण होण्याची इच्छा झाल्याबरोबर त्यांचं जे रूप प्रकट झालं ते भगवान श्रीकृष्णांचं होतं. त्या रूपाबरोबरच
त्यांच्या ठिकाणी तो सृष्टीचा आणि भक्त लीलेचा संकल्प स्फुरला. तो संकल्प स्फुरता क्षणी जे जीव आता या सगळ्या भवसागरामध्ये आम्ही घालणार आहोत, त्यांना परतही काढलं पाहिजे म्हणून त्यांच्या करुणेने, भगवान श्रीकृष्णांच्या करुणेने त्यांचंच एक रूप प्रकट झालं आणि त्यांना भगवान श्री दत्तात्रेय म्हणतात. पुढे पुराणांमध्ये जी काही वर्णनं आली आहेत ती कल्पांच्या, वेगवेगळ्या कल्पांचे प्रसंग वेगवेगळ्या पुराणांमध्ये आहेत. काही कल्पांमध्ये हे भगवान श्रीकृष्ण हे महाविष्णूंमधून अवतार घेऊन परत आले त्यांच्या माध्यमातून. काही कल्पांमध्ये भगवान श्री दत्तात्रेय हे त्रैमूर्तींच्या माध्यमातून अवतार घेऊन आले. पण हे मूळ प्रत्यक्ष परब्रह्म आहे. एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा त्या परब्रह्माच्या सगुण रूपाच्या दोन बाजू आहेत, एक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री दत्तात्रेय. स्वामी महाराजांच्या रूपामध्ये एक विलक्षण भाग असा आहे की हे दोन्ही त्यांच्या ठिकाणी, ते भगवान श्रीकृष्णही आहेत आणि ते भगवान श्री दत्तात्रेय पण आहेत. आता ते मूळ परब्रह्म असल्यामुळे परब्रह्माचं कुठलंही स्वरूप त्यांचंच आहे. या संबंध सृष्टीमधल्या कुठल्याही देवता ह्या त्यांच्याच सेवक आहेत. ते परिपूर्ण असं परब्रह्म आहे. स्वामी समर्थ महाराजांचं रूप हे अलौकिक आहे आणि अवर्णनीय, अचिंत्य आहे. त्याची कल्पना करता येत नाही. त्यांचं स्वरूप कसं आणि किती विलक्षण आहे यासाठी मी तुम्हाला एक घडलेली हकीकत सांगतो. माझ्या ज्येष्ठ गुरुभगिनी परमपूज्य सौ शकुंतलाताई आकटे मोठ्या अधिकारी विभूती होत्या. स्वामी महाराजांची त्यांच्यावर इतकी कृपा होती की जसं मामांशी, सद्गुरूंशी स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष संवाद नेहमी व्हायचा तसा ताईंशी पण होत असे. आपल्याला ज्यांनी ताईंचं काही वाचलेलं आहे चरित्र, हकीकती, त्यांना ठाऊक असेल की त्या परम श्रीकृष्ण भक्त होत्या. भगवान श्रीकृष्णांशिवाय कोणाला त्या अनन्य मानत नव्हत्या. त्यांच्या प्रती अनन्य होत्या त्या. एकदा स्वामी महाराज त्यांच्या समोर प्रकट झाले आणि ते म्हणाले, काय ग, तुझा तो काळ्या काय म्हणतोय? त्यांना ते कुठंतरी खटकलं की हे स्वामी महाराज भगवंतांना काळ्या का म्हणतायत. ते परत त्यांनी, स्वामी महाराजांनी मनातलं जाणलं. म्हणाले, काय ग बये, आम्ही आणि ते वेगळे आहोत असं तुला वाटतं का? त्या म्हणाल्या, नाही, पण देव ते देव आणि तुम्ही ते तुम्ही. असं म्हटल्यावर त्यांनी, स्वामी महाराजांनी स्वतःच्या हृदयाकडे निर्देश केला आणि म्हणाले, इथं बघ बये. आणि तिथे भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं ताईंना. पण त्या काही कच्च्या गुरुच्या चेल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या, स्वामी महाराज, तुम्ही हे जे काही दाखवतायत हे कोणीही ब्रह्मस्वरूप महात्मे दाखवू शकतील. प्रत्येक महात्म्याच्या हृदयामध्ये तो भगवंतांचा आविर्भाव झालेला दिसेल, त्यात वेगळं काय? मग त्याच्यावर ते पोट धरधरून हसले स्वामी महाराज आणि ते म्हणाले, तुझ्या बापाने तुला पक्क केलंय म्हणाले, पण आता तू त्या काळालाच विचार म्हणाले. आणि असं ते म्हणताय तेवढ्यात साक्षात भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले आणि ते म्हणाले, अगं माझ्याकडे बघ. त्यांच्या हृदयामध्ये स्वामी महाराजांचं दर्शन ताईंना झालं. हा किती विलक्षण अधिकार आहे पहा. ते प्रत्यक्ष भगवंत होते, प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष परब्रह्म. आणि म्हणूनच आपण बघतो की अनेक अनाकलनीय लीला त्यांनी केल्या. साधू संतांच्या, महात्म्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या हकीकती, चमत्कारांच्या वाचायला मिळतात, वेगवेगळ्या त्यांच्या लीला ऐकायला मिळतात. पण या लीलांमध्ये भेद असतात. जे सिद्ध लोकातून आलेले महात्मे आहेत त्यांचे ठराविक चमत्कार असतात, जे महासिद्ध आहेत त्यांचे चमत्कार वेगळे, पण जे प्रत्यक्ष अवतारी महात्मे आहेत त्यांचे चमत्कार वेगळे. त्यामुळे स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये जे काही चमत्कार विलक्षण दिसतात ते काही वेगळेच आहेत. ते भगवंतांशिवाय कोण करणार, म्हणून ते साक्षात भगवंतच आहेत. हे स्वामी समर्थांचं रूप आणखी एका बाजूनी विलक्षण आहे. त्यांनी
नृसिंह अवतार जो झाला भगवंतांचा, त्या नृसिंह अवताराची धारणा देखील स्वतःमध्ये केलेली आहे स्वामी महाराजांनी. आणि म्हणून त्यांनी एकदा कोणाला तरी सांगताना सांगितलं होतं, की आमचं नाव नृसिंह भान. त्यांचाच तो अवतार आहे नृसिंह अवतार. तेच ते नृसिंह झालेले आहेत. आणि त्या नृसिंह अवताराचं भान अजूनही आम्हाला आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी नृसिंह भान नाव सांगितलं. त्यांच्यामध्ये असं विलक्षण रूप आहे, की ते नृसिंह आहेत, भगवान नृसिंह आहेत, ते भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ते भगवान दत्तात्रेय पण आहेत. त्यामुळे पंढरीनाथांना, पांडुरंगांना त्यांचा उल्लेख करताना ते माझा सखा म्हणतात. इतरांचा उल्लेख तसा करत नाहीत ते. स्वामी महाराजांचं जे अवतार कार्य आहे, ते अवतार कार्य फार पूर्वीपासून सुरू झालेलं आहे. आता जरी हे दत्तप्रभूंचे भगवान श्रीकृष्णांचे अवतार असले, तरी असेच दत्तप्रभू आणि भगवान श्रीकृष्णांचे अवतार असलेले श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, त्यांचे पुढचे अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्यापेक्षा हे वेगळे आहेत. हा स्वतंत्र अवतार आहे. काही मंडळींनी उगाचच ओढून ताणून जुळवलं की ते कदली वनातून आले, ती लाकूड तोड्याची गोष्ट वगैरे, कपोल कल्पित कथा. असं काहीही झालेलं नाही. त्यांचा तो स्वतंत्र अवतार आहे. भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा आणि त्यांचा अवताराच्या दृष्टीने संबंध नाही. एकाच शाखेचे आहेत, एकाच परंपरेचे आहेत, पण स्वतंत्र अवतार आहेत. ह्या स्वामी महाराजांच्या परंपरेमध्ये जी साधना चालत आलेली आहे, ती साधना पण मोठी विलक्षण आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की ज्याला आम्ही शक्तिपात म्हणतो, ज्याला कृपायोग म्हणतो, ज्याला अभ्यास योग म्हणतो, ज्याला भक्तियोग म्हटलंय माऊलींनी, ती मूळ मिराशी भागवत संप्रदायाची, नाथ संप्रदायाची, दत्त संप्रदायाची आहे. तिथूनच त्या शक्तिपाताच्या भिन्न भिन्न प्रणाली, भिन्न भिन्न शाखा सर्वत्र गेल्या. आणि यातला जो परमोच्च प्रकारचा शक्तिपात आहे, तो माऊलींपाशी प्रत्यक्ष बघायला मिळत होता आणि अक्कलकोट स्वामी महाराजांपाशी, इकडे टेंबे स्वामी महाराजांपाशी. आता या परंपरेमध्ये स्वामी महाराजांच्या चरित्रात तुम्ही त्यांच्या बखरीत वाचलं असेल, तर त्यांच्याकडे येणारे अनेक लोक होते, पण काही जणांवर करुणेने ते अनुग्रह करत होते. त्यांचा अनुग्रह दोन प्रकारचा झालेला होताना दिसतो. एक, काही जणांना त्यांनी नाम घ्यायला सांगितलं आणि दुसरं, काही जणांना करुणा येऊन त्यांनी प्रत्यक्ष कृपा केली, शक्तिपात केला. या अशा शक्तिपातांमधला एक विलक्षण शक्तिपात जो केला होता त्यांनी दादाबुवांवर, जे स्वामी सुत महाराजांचे जे धाकटे बंधू होते त्यांच्यावर. बखरीत त्याचं वर्णन आपल्याला वाचायला मिळेल, वाचा जरूर. विलक्षण शक्तिपात, की त्यात ते दादाबुवा एका क्षणात स्वामीमय होऊन गेले. स्वामी महाराजांच्या ह्या परंपरा पुढे त्यांचे जे पहिल्या फळीतले शिष्य होते, त्या शिष्यांद्वारे पुढे गेले. आता या त्यांच्याच शिष्य शाखेमधली कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची परंपरा, कोल्हापूरचे कृष्ण सरस्वती महाराज, कुंभार गल्लीचे महाराज म्हणून जे प्रसिद्ध आहेत कोल्हापूरला, त्यांचेच नामदेव महाराज, नामदेव महाराजांचेच नाना, अशी परंपरा आहे. इकडे त्या फळीमध्ये पुण्यामध्येच आपल्या रामानंद बिडकर महाराज होऊन गेले. पुण्यातच काळबुवा म्हणून त्यांचे एक अनुग्रहित होते, स्वामी महाराजांचे मोठे अधिकारी होते ते. पुण्यातच आणखी त्यांचे शिष्य शंकर महाराज हे वावरले आणि पुण्यातच मामांच्या मातुश्री सद्गुरू पार्वती देवी ह्या पण पुण्यातच होत्या. त्या स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष अनुग्रहित. स्वामी महाराजांनी त्यांना मांडीवर घेऊन ही माझी पोर म्हटलं होतं आणि त्यांचा मोठा विलक्षण अधिकार होता. त्या मातुश्रींकडून मामांकडे, मामांकडून आमच्याकडे अशी ती परंपरा आली स्वामी महाराजांची आणि ती परंपरा प्रधान आहे. पुण्यातच आणखीही महाराजांची काही शिष्य होऊन गेले होते, काही अज्ञात. त्यातले एक होते मधुबुवा पिंपुटकर. हे मधुबुवा पिंपुटकर मोठं विलक्षण व्यक्तिमत्व होतं. स्वामी महाराजांशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं हे फार दुर्मिळ आहे.
स्वामी महाराजांशी चर्चा करणं किंवा बोलणं हे सोडा, त्यांच्याकडे बघितलं तरी मी तुम्हाला बक्षीस देईन. असं काही विलक्षण तेजस्वी रूप आहे की त्यांच्याकडे बघवत सुद्धा नाही. त्यांच्याकडे वर दृष्टी करून पाहणं देखील मोठं कठीण आहे. स्वामी महाराजांची ज्यांच्यावर पूर्ण कृपा होती, अशा मंडळींशीच ते बोलत असत. त्यातले हे एक मधुबुवा होते. आणि ही जी पहिल्या फळीतली सगळी मंडळी होती, ह्या मंडळींशी ते प्रत्यक्ष संपर्कात होते. स्वामी सुत महाराज, त्यांच्या संप्रदायाचा सगळा अधिकार पुढे त्यांनी नेला आणि त्यांनी संप्रदायाला एक शिस्त घालून दिली. संप्रदाय म्हणजे काय, हा स्वामी महाराजांचा त्यातली उपासना कशी असावी, ती कशी केली पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन पहिल्यांदा स्वामी सुत महाराजांनी केलं. त्यांनी असं वर्णन केलंय की स्वामी महाराज त्यांच्या रात्री प्रकट होत असत त्यांच्या समोर. स्वामी महाराज अक्कलकोटला, हे मुंबईला, रात्री त्यांच्या समोर प्रकट होऊन त्यांना संप्रदायाची सगळी आखणी त्यांनी करून दिली होती की संप्रदाय काय असला पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे आनंदनाथ महाराज वेंगुर्ल्याचे, त्यांनी पण आपल्या वाङ्मयातून त्या संप्रदायाची मांडणी केली. ह्या सगळ्या पहिल्या फळीतली जी मंडळी होती, त्या मंडळींना संप्रदायाच्या बद्दल शंका नव्हती. त्यांच्या सगळ्या सांगण्यामध्ये एक वाक्यता होती. संप्रदाय त्यांनी दोनच प्रकारे या सगळ्या मंडळींनी चालवला, एक तर नाम दिलं किंवा प्रत्यक्ष कृपा केली. पुढे पुढे काळाच्या प्रभावाने म्हणा किंवा महाराजांच्या इच्छेमुळे म्हणा, अनेक संप्रदायामधली शक्तिपाताची परंपरा लोप पावली आणि नामाची परंपरा केवळ चालत राहिली. नजीकच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर बिडकर महाराजांच्या नंतर जे रावसाहेब महाराज होते, त्यांच्यापाशी ती परंपरा आली होती. रावसाहेब महाराजांच्या अनुग्रहितांकडे तशी ती लक्षणं दिसत होती. ती शक्तिपाताची परंपरा होती. कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांकडून शक्तिपात झालेले नामदेव महाराज होते, त्यानंतर नाना होते त्यांच्याकडून शक्तिपात झालेले त्या परंपरेतून. अशा काही मोजक्याच परंपरा त्या पुढ्या शक्तिपाताच्या चालल्या, पण बऱ्याच परंपरा नंतर थांबल्या आणि नामाची परंपरा मात्र सर्वदूर सुरू आहे. आता हे स्वामी महाराजांचं नाम जे आपण घेतो, जो महामंत्र, जो श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हा मंत्र देखील स्वामी सुत महाराजांनी दिलेला आहे लोकांना. त्याआधी अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांना कोणी स्वामी समर्थ म्हणून ओळखत नव्हतं. त्यांना दिगंबर बुवा, चंचल भारती वेगवेगळ्या नावांनी ते विख्यात होते किंवा त्यांना दत्तप्रभूही म्हणायचे लोक. पण हे नाम त्यांना स्वामी सुत महाराजांनी दिलं. स्वामी सुत महाराज इतके अद्भुत भगवत भक्त होते, सद्गुरु भक्त होते की काय सांगावं. त्यांची सद्गुरु भक्ती हा मोठा आदर्श होता आणि स्वामी महाराजांचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम असल्यामुळे मोकळ्या मनाने त्यांनी संप्रदायाच्या संदर्भात जे त्यांना सांगितलं ते अद्भुत आहे. स्वामी महाराजांची ही जी पहिली शिष्य परंपरा आहे ना, त्यात संप्रदायाची तीच अध्ययन पद्धती, साधन पद्धती जशी न तशी आहे. गंमत सांगतो तुम्हाला, नानांची आणि माझी जेव्हा पहिल्यांदा भेट झाली, तेव्हा त्यांनी आमचं बोलणं झाल्यावर मला एका बाजूला नेलं कोपऱ्यात आणि मला म्हणाले, काय रे, तुला मामांनी कुठला अभ्यास सांगितला, साधन काय सांगितलं? मी त्यांना म्हटलं, मामांनी मला सांगितलं की स्वस्थ बसावं, आकाशातले तारे बघावेत. त्यांनी माझ्या हातावर टाळी मारली. नानांनी, काय बोललास म्हणाले. अरे हे चाललंय सगळीकडे म्हणाले, आम्हालाही ते चालेलं आहे, हीच परंपरा आहे म्हणाले आपली. म्हणजे या सगळ्यांपाशी एकच होतं, त्यात वेगळं काही नव्हतं. काळाचा महिमा असा विचित्र आहे. या कलीच्या प्रभावामुळे प्रत्येक संप्रदायामध्ये स्वयंघोषित मंडळी तयार झालेली आहे. आजही आपल्याही स्वामी महाराजांच्या संप्रदायातही त्यांच्या सेवेच्या नावाखाली वाटेल ते प्रकार, म्हणजे जे त्यांनाही मान्य नव्हते कधी आणि ते असते तर त्यांनी खपवून घेतले नसते, असे वाटेल ते प्रकार जे संप्रदायाला धरून नाहीत, असे सर्रास चालत आले. स्वामी हो म्हणून मोठ्याने ओरडणं, मुजरा करणं, कुठनं आणले हे प्रकार यांनी माहीत नाही. हे स्वामी समर्थ संप्रदायाचे नव्हेत, ही पद्धती त्यांची नव्हे. स्वामी महाराजांनी साधकांसाठी त्रिसूत्री सांगितली आणि ती त्यांनी शेवटच्या क्षणी परत सांगितली.
आपल्याला माहित असेल की त्यांनी ती देह टाकण्याची जी लीला केली, देह त्यागाची, ती तेवढी लीलाच होती. त्यांनी काही तो देह त्यागला नाहीये प्रत्यक्षात. कारण दिव्य देह होता त्यांचा. तो देह स्थूल देह नाही. तो दिव्य देह होता. त्या स्थूल देहाला, भौतिक देहाला, पांचभौतिक देहाला जो जननी उदरातून आलेला आहे त्याला जन्मन मरण ना. दिव्य देहाला जन्म मरण नाही. पण केवळ त्यांना अदृश्य राहून कार्य करायचं होतं म्हणून त्यांनी ती लीला केली. अक्कलकोटला ती देहत्यागाची लीला करत असताना त्यांनी डोळे मिटले. लोकांना वाटलं त्यांनी देह ठेवला म्हणून त्यांनी शोक करायला सुरुवात केली. परत ते डोळे उघडले त्यांनी आणि त्यांनी श्लोक सांगितला भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातला 22वा श्लोक, की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. आणि त्यांनी परत डोळे मिटले. इथे त्यांनी परत ती त्रिसूत्री सांगितली आणि त्या त्रिसूत्रीची आठवण करून दिली. सर्व संप्रदाय त्याचप्रमाणे पुढे चाललेला आहे आणि तोच खरा संप्रदाय आहे. पहिला त्यांनी त्यात नियम सांगितला संप्रदायाचा. स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या संप्रदायाचा पहिला नियम आहे की स्वामी महाराजांच्या प्रति अनन्य शरणागती आणि त्यांच्या साक्षात परंपरेतून आलेले जे सद्गुरू आहेत तुम्हाला लाभलेले, त्यांच्या प्रति अनन्य शरणागती. अनन्य म्हणजे ज्यांच्याशिवाय दुसरं काहीही नाही अशी पक्की धारणा असणं, त्याला म्हणायचं अनन्य. अनन्य शरणागती. या अनन्य शरणागतीमध्ये महाराजांनी सांगून ठेवलं की त्यांच्या प्रती तर ती शरणागती पाहिजे, पण त्यांनी परत एक सांगितलं की पारंब्या धरून राहा. तुम्ही वटवृक्ष पाहिला असेल तर त्या वटवृक्षांचा विस्तार पारंब्यांनी होतो. त्यांच्या शाखामधनं पारंब्या येतात खाली, त्या जमिनीत जातात, मूळ धरतात, त्याचा स्वतंत्र वृक्ष होतो. तर स्वामी महाराजांपासून परंपरेने आलेली जी मंडळी आहेत त्यांना म्हटलंय पारंब्या. आणि महाराजांनी सांगितलं की पारंब्या धरून राहा. जे आम्ही प्रत्यक्ष जरी तुम्हाला दिसत नसलो तरी या संप्रदायाच्या रूपाने आम्ही आहोत. ह्या पारंब्यांना धरून राहा, त्या संप्रदायातल्या सत्पुरुषांना धरून राहा, त्यांचा आश्रय करून राहा. त्याला म्हटलंय अनन्य शरणागती पाहिजे. अनन्याश्चिंतयन्तो माम. ही अनन्य शरणागती कशी असते? मामा एक फार सुंदर त्याच्यावर हकीकत सांगायचे. व्रजामध्ये मथुरा वृंदावनामध्ये ते वृंदावनाची परिक्रमा करण्याची एक पद्धत आहे. तर ती परिक्रमा करणारी एक मंडळी अशी परिक्रमाला निघाली. ती मुक्काम करत करत ती परिक्रमा करत होते. एका गावी त्यांचा मुक्काम झाला. तिथे एक गृहस्थ त्या मंडळींच्या दर्शनाला सहकुटुंब आले. यांनी विचारलं की म्हणाले, काय हो तुम्ही कोणाचे भक्त? तर ते म्हणाले आम्ही भगवान श्रीकृष्णांचे. अर्थातच त्याशिवाय कोणाचे आम्ही कोणाला मानत नाही म्हणाले. मग या गृहस्थांनी त्या सगळ्या मंडळींना विचारलं तुम्ही कोण आहात, कोणाचे भक्त? तर ते म्हणाले आम्ही भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भक्त आहोत. मग त्या प्रमुखाने यांना परत विचारलं आम्ही अनन्य भक्त आहोत, तू काय आहे? तो म्हणाला मी फनन्य भक्त आहे म्हणाला. हे म्हणाले फनन्य म्हणजे काय? तर तो म्हणाला मगाशी तुमचं प्रवचन ऐकत होतो, त्यात तुम्ही वेगवेगळ्या देवतांचा कोणाकोणाचं काय काय कथा सांगत होतात, हकीकती सांगत होतात. तुमच्याकडून पहिल्यांदाच कळलं म्हणाले आम्हाला, तुम्ही श्रीकृष्ण भगवंतांचे अनन्य भक्त असाल, पण आम्हाला त्यांच्या व्यतिरिक्त काही आहे हेही माहिती नाही, म्हणून आम्ही फनन्य म्हणाले. तर हे जे चिंतयन्तो माम आहे ना, ते फनन्याश्चिंतयन्तो माम पाहिजे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं काही माहीतच नसावं. बाळप्पा महाराजांनी त्यांनी ते जेव्हा जपाला बसले तेव्हा ते म्हणाले तो तरटी विणतोय. त्यांना त्यांच्या व्यतिरिक्त काही केलेलं त्यांना ते मान्य नव्हतं, कारण ते साक्षात परब्रह्म होते. त्यांना सोडून दुसरं काय, म्हणजे अमृत सोडून ताक पिण्यासारखं आहे. स्वामी महाराजांनी दुसरं सूत्र सांगितलं त्यातच, ये जनः पर्युपासते.
त्या परंपरेतून, स्वामी महाराजांच्या परंपरेतून, सद्गुरूंच्या माध्यमातून जी उपासना मिळाली, ती उपासना पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने केली पाहिजे. पर्युपासते, नुसती उपासना नाहीये, ती श्रद्धापूर्वक आहे, ती निष्ठापूर्वक आहे. अशी उपासना करणं हे दुसरं सूत्र आहे या संप्रदायाचं. आणि पुढे आणखी सांगितलं त्यांनी, तेषाम नित्याभियुक्तानाम, आणि ते भक्त नित्य अभियुक्त असले पाहिजे. नित्य अभियुक्त याचा अर्थ सतत अनुसंधान करणारे, आतून पूर्ण अनुसंधान सतत असणारे, म्हणजे ज्यांचा श्वास देखील स्वामी नामाशिवाय होत नाही असे ते भक्त हवेत. सतत तो ध्यास पाहिजे. दुर्दैवाने ही त्रिसूत्री आपण विसरतो. आपला परमार्थ हा सवडीचा परमार्थ आहे. आपलं प्राधान्य प्रपंचाला आहे, आणि प्रपंचातून जमलंच तर आपण हा परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो. माऊली म्हणतात ते चालत नाही हो, झडझडूनही बाहिला निघ. त्या प्रपंचातून मनाने तरी अलिप्त हो ना, आणि मनाने अलिप्त होऊन त्यांना शरण जा, सतत त्यांचं स्मरण कर, त्यांचं अनुसंधान ठेव. हे अनुसंधान जर साधलं नाही तर उपयोग नाही. कारण माऊली सांगतात की तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. दिधला विण प्राप्त, त्यांना करुणा येऊन त्यांनी कृपादान केल्याशिवाय कसं काय लाभणार. हा सर्व संप्रदाय हा गुरुतंत्र आहे, सद्गुरुतंत्र आहे. या तंत्रामध्ये तुम्ही तप बीप करून काही होत नाही, तुम्ही साधना करूनही काही होत नाही, तुम्ही अभ्यास करूनही काही होत नाही. सगळं काही होतं ते एका सद्गुरु कृपेने. गुरुकृपा ही केवळ, त्यांच्या कृपेने एका क्षणी होत्याचं नव्हतं होतं. एका क्षणी प्रपंच नाहीसा होतो, एका क्षणी तुम्ही ब्रह्मस्वरूप होता. पण ती तयारी व्हायला, त्यांची करुणा प्राप्त करायला साधन लागतं. आणि म्हणून साधन सांगितलंय. कारण हे जे परम देणं आहे, परमप्राप्ती आहे, ती सोम्या गोम्याला कोणालाही कशी द्यावी त्यांनी. कारण आपल्यापेक्षाही आपली कार्टी काय लायकीची आहे ते त्यांना माहिती आहे. साधन मिळावं, साधना आम्ही करावी, अशी सुरुवातीला आरंभशूर असतात सगळे, सुरुवातीला मोठी इच्छा असते. पण ते नेटाने आणि झडझडून कोण करेल हो. सद्गुरूंना सांगावं लागतं, अरे साधन करा, साधन करा, साधन करा. मामांच्या प्रत्येक प्रवचनात शेवटी ते म्हणायचे, म्हणून नियमाने साधना केली पाहिजे. हे त्याचं वाक्य असायचं शेवटी, भरत वाक्य. आता पहा, ही साधना आपल्याला गोड वाटली पाहिजे. सद्गुरूंनी आपल्याला काय दिलंय त्याचं मूल्य कळलं पाहिजे, आणि त्यांनी काय प्राप्त होणार आहे हेही माहिती पाहिजे. त्याशिवाय साधन झडझडून होणार नाही. मामांचेच एक साधक होते आमचे गुरुबंधू. हा मुलगा, त्याला दीक्षा झाली आणि त्याच्यानंतर हा 2-3 महिन्यांनी मामांकडे आला आणि मामांना म्हणाला की मला उठताच येत नाही सकाळी लवकर, ते काही ना काही होऊन साधन राहूनच जातं, साधन काही होत नाही. मामा त्याला रागवले. मामा म्हटले, अरे दीक्षा होणं हा भाग वेगळा आहे, पण दीक्षा झाल्यानंतर साधन जर झालं नाही तर त्या दीक्षेचा प्रकाश होणार कसा. ती दीक्षा प्रकट कशी होणार तुमच्या ठिकाणी. साधन नियमाने झालं पाहिजे. तो म्हणाला, पण मला आळस येतो. आता हे कर्मजन्य दोष असतात एकेकाचे, त्याचे प्रचंड होते. मामा त्याला म्हणाले, मग असं कर, एक नियम लावून घे स्वतःला, की जर साधना झाली नाही तर त्या दिवशी जेवणार नाही. तो 3 दिवसांनी परत आला, मरतुकडा चेहरा आणि उदास असा तो मामांसमोर आला. मामा म्हणलं, काय रे काय झालं. म्हणाला, मामा 3 दिवस जेवलो नाही हो. ते म्हणाले, अरे असं सांग ना की 3 दिवस साधन केलं नाही. नाही म्हणाले, मी आता प्रयत्न करतो साधना करण्याचा, नियमाने करीन म्हणाले. पण एक तुम्हाला विनंती आहे म्हणाले मामा. ते म्हणाले, काय. समजा मी तर प्रयत्न करणार, पण समजा साधन चुकलं तर त्या दिवशी जेवण्याची शिक्षा फारच आहे म्हणाले, त्याला पर्याय द्या काहीतरी म्हणाले.
ते म्हणाले ते हसले मामा. ते म्हणाले बरं ठीक आहे म्हणाले, त्या दिवशी जेवायचं नाही कारण शिक्षा ती शिक्षा, पण जर वाटलं तर दूध पीत जा म्हणाले. त्यानंतर 1 महिन्याने हा परत खाली मान घालून. मामा म्हणाले काय रे काय झालं? तो म्हणाला गेला 1 महिनाभर दुधावरच आहे. आता ह्याला काय म्हणावं? साधनेची आच जर अंतःकरणात नसेल तर त्याचा उपयोग काय? म्हणूनच महाराजांनी जी त्रिसूत्री सांगितली त्यात सांगितलं की त्यांनी नित्य साधन तर केलंच पाहिजे, पण अखंड अनुसंधानही ठेवलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की साधनेचा 1 तासभर आपण साधना केली म्हणजे झालं, तसं नाही. परमार्थ हा पाट्या टाकून होत नाही. तुम्ही तासभर साधना करा, बरोबर आहे, तुम्हाला जे साधन दिलंय, नाम दिलंय, घ्या. पण त्याचबरोबर दिवसभर जाता येता त्याच नामाचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करा. तो प्रयत्न जसा जसा वाढेल तसं लक्षात येईल. नानांचा आवडता अभंग होता हरिपाठातला की एकतत्व नाम दृढधरी म्हणा. त्यात शेवटी माऊलींचं चरण आहे की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. अशी वेळ येऊ दे की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. ते नाम कसं आपोआप थांबतं आणि ते आपोआप थांबून त्या नामातून ध्यानाकडे कसा जातो तो, आणि त्या ध्यानातून समाधी कशी प्राप्त होते याचा अनुभव येऊ दे ना. जे नाम आम्ही वैखरीने घेतोय किंवा मनात घेतोय तेच नाम आतून आम्हाला दिसू दे ना. त्या नामाला नाम झालेलं कळू दे ना. त्या नामाचा विस्तार कळू दे ना. त्या नामाचा प्रस्फोट कळू दे ना आतला. किंवा तेच नाम आतून आपोआप होतंय प्रयत्नांशिवाय, हा अनुभव येऊ देत ना. आणि तो जर अनुभव यायचा असेल तर अखंड ते नाम घेतलं पाहिजे. ती सतत सवयच लावून घेतली पाहिजे. येता जाता काम करत असताना तुम्ही ते नाम घेतलंच पाहिजे. आणि ते देखील कसं? अनन्याश्चिंतयन्तो. त्यांना अनन्य शरण जाऊन आणि त्यांचीच आठवण ठेवून. एक लक्षात ठेवा, नामस्मरण याच्यामध्ये नाम आहे आणि स्मरण आहे. आता जर नाम घेतोय आपण तर ते स्मरणच नाही का देवांचं? पण तसं नाही, परत स्मरण शब्द आहे तिथे. हा शब्द त्यांनी मुद्दाम घातला रूपा करता. म्हणजे नाम घेताना नामाबरोबर रूपाचंही स्मरण आहे. त्या नामाची ही मेघ आहे. आम्ही स्वामी महाराजांचं नाम घेतो पण नुसतंच नाम घेतो, तसं करू नका. नाम घेता घेता स्वामी महाराजांचं रूप आणा डोळ्यांचं. त्यांचं रूप, त्यांचं ध्यान हृदयात करा. असं जर झालं तर ते नाम आणि स्मरण झालं. नाहीतर अनुभव असा येईल की तुमचं मन तुम्हाला गंडा घालतं. ते मन अत्यंत हुशार आहे. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहेत. त्यातलं आम्ही नाम घ्यायला लागलो की ते काम मनाचं आहे. पण या मनाला 12 वाटे पळायची सवय आहे. संकल्प विकल्प केल्याशिवाय आणि धावत राहिल्याशिवाय त्याला करमत नाही. पूर्ण रजगुणी येते. तर ह्या मनाला एक खोड अशी असते की तुम्ही जर नाम घ्यायला लागलात आणि त्याला दडपायला लागलात तर ते थोड्या वेळाने हळूच त्याचं काम चित्ताकडे सरकवतं आणि ते फिरायला निघतं. म्हणजे तुम्हाला अनुभव असा येतो की आम्ही नाम तर घेतोय पण मन धावत आहे सगळीकडे. प्रत्येक साधकाला त्या अवस्थेतून जावं लागतं. म्हणून संप्रदायाने त्यासाठी युक्ती सांगितली आहे की नुसतं नाम घेऊ नका. नाम घेता घेता स्वरूपाचं स्मरण करा. आणि असं जर केलं ना तर ते धावरं मन थांबेल. माऊली सांगतात ते अनुभवची घेऊन येईल. यया मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सुखे मग तया अनुभव सुखाची कौतुके दाविते जायचे. त्याला त्या मनाला अनुभव सुख दाखवा. त्या ज्यांचं आम्ही नाम घेतो ना त्यांच्या सगुण रूपाचं सुख दाखवा. मग ते धावायचं थांबेल. धावणारच नाही. पुढे पुढे असा अनुभव येतो की ते मन शून्य होतं. ते कार्यच काही करत नाही. तेव्हा आपण म्हणतो की त्या मनाचंही चित्त झालं आणि ते चित्त चैतन्यात लय पावतं. चित्ताचं चैतन्य होतं. ही अवस्था जेव्हा येते तेव्हा तो साधक नामामधून ध्यानात जातो. जाबाल दर्शन उपनिषदामध्ये भगवान दत्तात्रेय प्रभूंनी जे सांगितलंय तेच तत्वज्ञान त्यात आहे. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की नामाचा उद्देश ध्यानात जाणं हा असतो.
म्हणून आपल्या संप्रदायात सांगितलं जातं की नाम हे माळेवर करू नका, नाम हे मनात करा, मध्यमेत करा. आणि ज्यांना अनुग्रह झालेला आहे आणि जे साधन करतात नियमाने, त्या साधकांचा अनुभव आहे की माळ जर घेऊन बसले ते, तर कधी माळ हातातून पडते ते कळणार नाही. माळ हातातून पडून जाते आणि तो ध्यानात जातो. कारण ती संप्रदायाची कृपाशक्ती नामामधून कार्य करत असते. ती क्रियाशील झाल्यामुळे ती चित्ताचा लय करते, ती प्राणांचा लय करते, माळ पडते. कारण प्राणांचा लय झाल्याबरोबर सर्व कर्मेंद्रियांचा ताबा त्याचा जातो. ही जर अनुभूती आपल्याला येत नसेल, तर आपण आपल्या साधनेमध्ये कुठेतरी गडबड करतो, कुठेतरी चुकतो. या आपल्या संप्रदायामध्ये मी मगाशी सांगितलं तसं का हा सद्गुरु तंत्र संप्रदाय आहे. त्यामुळे सद्गुरूंनी जे सांगितलं आणि जसं सांगितलं तसं तंतोतंत करणं गरजेचं आहे. तिथं आपलं डोकं चालवता कामा नये. 2 उदाहरणं सांगतो त्यासाठी. पहिलं उदाहरण आमच्या ताईंचंच. त्यांनी आयुष्यात कधीही मामांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शंका घेतली नाही. कधीही नाही. मनात सुद्धा शंका नाही त्यांच्या. ते जे काही सांगतील ते तंतोतंत ते ऐकायचे आणि म्हणूनच एवढ्या मोठे अधिकारी झाले. तुम्हाला ठाऊक असेल बहुतेकांना ती कथा की मामांनी त्यांना श्रावण मासाच्या एका अनुष्ठानामध्ये रात्री 11:30 वाजता सांगितलं की शके उद्या आपल्याला सगळ्यांना श्रीखंडपुरीचं जेवण द्यायचं आहे. तर तू आत्ताच लक्ष्मी रोडला जा आणि 15 किलो चक्का घेऊन ये. रात्री 11:30 वाजता. आपल्यासारखा असता तर त्यांनी आर्ग्युमेंट केलं असतं की ही काय वेळ आहे का? यावेळेला लक्ष्मी रोडला कुठे दुकान उघडी असतात. त्यांनी आर्ग्युमेंट केलं असतं. ताईंनी ताबडतोब तिथून उठून स्कूटरला किक मारली, त्या लक्ष्मी रोडला गेल्या. आणि तुम्हाला माहिती आहे पुढे की त्यांना एक दुकान दिसलं, तिथे नवीन चक्का आला होता. तो म्हणाला 15 किलोचा डबा आहे, घेऊन जा. त्या रिक्षा करून घेऊन आले. अनन्य श्रद्धा, अनन्य शरणागती, गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास, त्यांनी सांगितलं तसंच. दुसरं उदाहरण सांगतो ते आपल्या मधुबुवांचं. त्यांना ताई बुवा आजोबा म्हणायचे. हे मधुबुवा पण विलक्षण व्यक्तिमत्व होतं. ते सतत स्वामी महाराजांच्याच ध्यासात असायचे आणि त्यांच्या समोर लहर आली की स्वामी महाराज प्रकट व्हायचे आणि त्यांच्या चर्चा व्हायच्या, त्या सगळ्या गूढ. स्वामी महाराज काय बोलायचे आणि हे काय बोलायचे, तिसरा ऐकणाऱ्याला काही कळणार नाही त्यातलं. एकदा असे स्वामी महाराज प्रकट झाले आणि आता त्यांचं नाव मधुकर, बुवा आजोबांचं. ते म्हणाले, मध्या एक गडबड आहे रे म्हणाले. ते म्हणाले काय झालं? ते म्हणाले अरे तुझी बायको उद्या मरणार आहे. म्हणाले ठीक आहे, बरं चांगलंच आहे ना म्हणाले. तर ते म्हणाले असं नाही रे म्हणाले, त्याचं काही वाईट वाटलं पाहिजे ना म्हणाले. असं असतं का म्हणाले. बरं. दुसऱ्या दिवशी खरोखरच त्यांच्या पत्नी निवर्तल्या. हे आपले शांत बसलेले तिथे. स्वामी महाराज परत आले त्यांच्या समोर. ते म्हणाले मध्या भडव्या तुला काही अक्कल आहे का? शिव्या देऊन, मध्या भडव्या तुला काही अक्कल आहे का म्हणाले. बायको गेली तू शांत बसलास, शोक केला पाहिजे. ते म्हणाले शोक कसा करायचा महाराज? ते म्हणाले अरे भोकाडपासून रड म्हणाले. तर ह्यांनी जे रडायला सुरुवात केली थांबेच ना ते. कोणी अनेक लोक येत आहेत त्यांची समजूत काढतायत, ह्यांचं काही रडणं थांबे ना. शेवटी स्वामी महाराज परत प्रकट झाले. ते म्हणाले मध्या आता गप्प बस म्हणाले. ते म्हणाले आता तुम्ही सांगितलं नाही तर काय म्हणाले. आता थांबतो म्हणाले मी. गप्प बसले. ह्या मधुबुवांनी त्यानंतर जेव्हा त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या पत्नीची निघाली, त्यांनी लोकांना सांगितलं अरे जा रे बँड आणा म्हणाले आणि आनंदोत्सव करा. इथे गायन वादन होऊ दे म्हणाले. केवढा भाग्याचा क्षण की माझ्या बापांनी, आमच्या स्वामी महाराजांनी माझ्या बायकोला आपल्या चरणी स्थान दिलं. ही अनन्य शरणागताची लक्षणं. तर असं सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत करणं, त्यांच्या व्यतिरिक्त वेगळं, त्यांच्या आज्ञेव्यतिरिक्त वेगळं अस्तित्वच न उरणं, हे या संप्रदायाचं एक सूत्र आहे. जे जे महात्मे या संप्रदायात झाले त्यांच्या ठिकाणी ही तिन्ही सूत्र दिसतात.
तुम्ही कोणाचाही विचार करा, कोणाचंही त्यातल्या महात्म्याचं चरित्र काढून बघा, हे सूत्र तिथं दिसतंच. माऊलींनी अमृतानुभवाच्या प्रस्तावनेत म्हटलंय की गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. ज्याला आम्ही सद्गुरू सद्गुरू म्हणतो ते काय आहे? ती साक्षात शांभवी विद्या आहे, ती साक्षात ब्रह्मविद्या आहे. ती ब्रह्मविद्या सद्गुरूंच्या रूपाने प्रकटलेली आहे. आणि तिची जी परंपरा आहे, गुरु परंपरा आहे, तिलाच त्यांनी आज्ञा म्हटलेलं आहे. आज्ञेचं पालन याचा अर्थ आपल्या संप्रदायामध्ये त्या परंपरेने सांगितलेल्या गोष्टींचं पालन असा होतो. परंपरेने सांगितलेलं, त्या परंपरेलाच आज्ञा म्हटलेलं आहे. असं जर आज्ञा पालन केलं तर महाराज सांगतात की त्याचा योग आणि क्षेम आम्ही चालवतो. योग याचा अर्थ त्याला जे हवं असेल ते देणं, आणि क्षेम याचा अर्थ दिलेलं राखणं. देणं हा एक भाग आहे, पण ते राखलंही पाहिजे ना. नाहीतर मामा एक गमतीशीर कथा सांगायचे. त्याच्या चंबळच्या परिसरामध्ये एक ब्राह्मण राहायचा गरीब. तर त्याच्याकडे एकदा रात्रीच्या वेळेला कोणीतरी कडी वाजवली आणि बघितलं तर डाकू उभे होते 10-12 बाहेर. आता हा घाबरला बिचारा. ते डाकू म्हणाले की आमच्या सरदाराच्या कडे एक पूजा करायचं आम्ही ठरवलेलं आहे, तर ती पूजा करायला तू चल. आता त्याने जबरदस्तीने नेला. हा काय म्हणणार? हा गेला बिचारा मागोमाग. त्यांनी व्यवस्थित पूजा वगैरे केली. तो डाकू सरदार प्रसन्न झाला. त्याने त्याला टोपलीभर सोन्याच्या मोहरा, खूप दागदागिने अशी सगळी दक्षिणा दिली. हा प्रसन्न झाला, ब्राह्मण खुश झाला आणि त्याला डाकू सोडायला आले घरी. त्याला घरात सोडलं आणि दिलेली दक्षिणा परत हिसकावून घेऊन गेले. आता योग झाला पण क्षेम नाही ना. सद्गुरूंनी केलेला योग हा क्षेमासहित असतो, त्या परंपरेने केलेला. जे दिलं ते राखतात पण. आता त्यांचं सगळ्यात मोठं देणं काय? तर तुम्हाला केलेलं कृपेचं दान. कारण त्या योगे तुम्हाला जीवभावातून ते बाहेर काढणार आहेत. अनेक जन्म, या सगळ्या जन्ममरणाच्या चक्रात तुम्ही फिरता आहात. या भवसागरातून काढणार त्यांच्याशिवाय कोण आहे ना. आणि त्यांना करुणा यावी याच्यासारखं एखाद्या जीवाचं दुसरं भाग्य नाही. त्याचाही नियम शास्त्रांनी सांगितलाय की एखाद्या जीवाचा उद्धार व्हावा असं पहिल्यांदा भगवंतांनाच वाटावं लागतं. त्यांना करुणा यावी लागते. त्यांना करुणा आली की त्यांच्या प्रेरणेने त्यांचा सद्गुरु रूप कार्य करतं आणि अनुग्रह करतं. आणि तो अनुग्रह झाल्यानंतर त्यांनी जर संप्रदायाप्रमाणे, माऊली म्हणतात तसा संप्रदाय पांघरुनी संप्रदायाप्रमाणे तंतोतंत साधन केलं तर परत भगवंतांची कृपा. असं हे चक्र आहे. ही भगवत कृपा प्राप्त होणं किंवा सद्गुरु कृपा प्राप्त होणं हे सोपं नाही. शास्त्रांनी असं वर्णन केलेलं आहे की ज्याच्या गाठीशी अनेक जन्मांचं पुण्य आहे त्यालाच निदान परमार्थाची मुमुक्षा उत्पन्न होते. भगवत प्राप्ती मला व्हावी, देव मला भेटावे तशी इच्छा तरी उत्पन्न होते. ती उत्पन्न व्हायला देखील अनेक जन्मांचं शुद्ध पुण्य लागतं. आपल्यापाशी शुद्ध पुण्य सोडा, मिश्र पुण्य फार कमी असतं. अनेक जन्मांचं शुद्ध पुण्य, त्या शुद्ध पुण्याची फलप्राप्ती म्हणून सद्गुरूंची भेट आहे. त्या शुद्ध पुण्याची फलप्राप्ती म्हणून भगवंतांची करुणा आहे. आणि असं झाल्यानंतर अनुग्रह होतो. म्हणून अक्कलकोट स्वामी महाराजांच्या बखरीत जर तुम्ही वाचलं तर त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. ते म्हणायचे, घाट के गुरु बाट के चेले हम नहीं करते. जसे घाटाघाटावर बसलेले गुरु आहेत, आता ते आजकाल ते दृश्य दिसतच, गल्लोगल्ली सद्गुरू महाराज आहेत झालेले. तर असे घाट के गुरु आणि बाटके चेले. बाटके चेले म्हणजे जे आंबा सोडून कोईलाच महत्व देतात असे चेले. हम नाही करते म्हणाले, हम नाही करते. ज्याला ब्रह्मरस प्राप्तीचीच आवड आहे आणि जो ब्रह्मरस प्राप्त करून घेण्याला अधिकारी आहे तोच शिष्य ना. इतरांना आम्ही देत नाही असं त्यांच्या म्हणण्याचा गर्भित अर्थ आहे.
म्हणून त्यांच्या बखरीमध्ये असं दिसेल आपल्याला की सरसकट सगळ्यांना काय अनुग्रह केला नाही. त्यांच्या दर्शनासाठी लाखो लोक येऊन गेले असतील, पण सगळं प्रपंचातलंच मागायला. मामाई नेहमी म्हणायची की आमच्याकडे जिऱ्या मिऱ्याचंच गिराईक फार. जी आमच्यापाशी अनमोल रत्न आहेत त्याला कोणी विचारत नाही. पण त्यांना जर कोणाची करुणा आली, एखादा जीव त्या तयारीचा दिसला, तर दिसेल की त्याला जवळ थोबाडीत मारली आहे त्यांनी, थोबाडीत मारून अनुग्रह केला. किंवा त्यांच्या अंगावर आपल्या वाहना फेकल्या आणि ही खेटर पूजत बस म्हटलंय. काही जणांना चांदीच्या पादुका दिल्या, काही जणांना काही जणांना अशा प्रकारे अनुग्रह केला, पण अधिकारी बघून. विनाकारण कोणाला त्यांनी अनुग्रह केलेला नाही. पण या अनुग्रहाचं एक शास्त्र आहे, त्यात एक विशेष त्या शास्त्राचा आपल्या संप्रदायातला असा आहे की अधिकारी नसेल एखाद्याचा, पण सद्गुरूंना जर करुणा आली तर त्यालाही ते अधिकारी बनवून अनुग्रह करतात. त्याला अधिकारी बनवण्यासाठी त्याच्या गाठीशी शुद्ध पुण्य पाहिजे. त्याच्यापाशी नसतं हे स्वतःच्या बँकेतलं त्याला देतात, त्याला अधिकारी करतात. म्हणजे जर अशी अट असेल की इथे या वाड्यामध्ये फक्त लक्षाधीशांनीच प्रवेश करायचा आणि भिकाऱ्याला इच्छा आत जाण्याची, तर हे त्याला 1,00,000 रुपये देऊन आत प्रवेश करवतात. बिडकर महाराजांच्या चरित्रामध्ये या संबंधी एक मोठी मजेशीर गोष्ट ऐकायला मिळते, वाचायला मिळते. एकदा पुण्यामध्ये एक मोठे महात्मा आले. ते आपल्या मस्तीमध्ये असायचे. बिडकर महाराजांच्या निकटचे जे काही शिष्य होते ते म्हणाले महाराजांना की महाराज आम्ही त्यांच्या दर्शनाला जाऊन येऊ का? आता वास्तविक पाहता जो अनन्य सद्गुरु भक्त असतो ना, त्याला आपल्या सद्गुरूंचे चरण सोडून दुसरीकडे जायची इच्छा होत नाही. आणि गेला तरी सर्व महात्म्यांच्या ठिकाणी तो आपले सद्गुरूच बघतो. आता यांना अशी इच्छा झाली याचा अर्थ ते तेवढे अधिकारी नव्हते. हे गेले दर्शनाला. ते महाराज म्हणाले ठीक आहे जाऊन या तुम्हाला वाटतं. तर हे गेले दर्शनाला. तिथे गेल्याबरोबर आता ते महात्माही त्रिकालज्ञ होते, अधिकारी होते. ते यांच्यावर भडकले, या शिष्यांवर, आणि यांना म्हणाले की अरे तुमच्या महाराजांना निरोप सांगा म्हणाले की दगडावर बी पेरलं तर ते वाया जातं. ह्यांची लक्षणं बघूनच ते बोलले. तुमच्या महाराजांना सांगा की दगडावर बीज पेरलं तर ते वाया जातं. त्यांनी येऊन परत सांगितलं बिडकर महाराजांना की ते महाराज असं असं म्हणाले. बिडकर महाराज काही बोलले नाहीत. ते म्हणाले आत्ताच जा आणि माझं वाक्य त्यांना सांग आणि मग परत या, मग मी तुम्हाला सांगतो म्हणाले काय. आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं, त्या महाराजांना जाऊन सांगा म्हणाले की जो विजार शिवतो तो मुतायला जागा ठेवतो. हे वाक्य सांगितल्यावर ते महाराज गप्प बसले. हे शिष्य परत आले आणि परत आल्यावर त्यांनी बिडकर महाराजांना सांगितलं की असं वाक्य सांगितलं आम्ही त्यांना. मग म्हणाले ते काय म्हणाले? तर ते म्हणाले ते काय बोलले नाहीत त्याच्यावर. ते म्हणाले तो काय बोलेल म्हणाले, आमचा संप्रदाय त्याला कुठे माहिती आहे. हे इतर संप्रदायांना लागू आहे म्हणाले की खडकावर बी पेरलं तर वाया जातं, पण आमचं बी हे नश्वर नाही, ते नष्ट होणार नाही, ते कायम तसंच राहतं, ते कदापिही नष्ट होत नाही. एकदा जर दिलं तर ते फलीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणाले अरे पहा खडकावर जरी बी ठेवलं ना, तर जर उडून जाणारं बी असेल तर गोष्ट वेगळी, ते वाया जाईल म्हणाले. किंवा कुजणारं बी असेल तर ते कुजून जाईल, पण आमचं बी असं नाही, ते अमृत बीज आहे म्हणाले. त्याच खडकावर कालांतराने का होईना धूळ जमेल, माती जमेल, कधीतरी पाऊस पडेल आणि त्याला अंकुर फुटेलच ना. हे एकदा दिलेला हा अनुग्रह, एकदा केलेली कृपा ही कदापि वाया जाणार नाही. त्या शिष्याची पातळी काही असू दे, त्याची लायकी काही असू दे. म्हणून या स्वामी समर्थ संप्रदायामध्ये आणखी एक विशेष असा दिसतो की जे जे कोणी महात्मे या संप्रदायात झाले त्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या आंतरिक स्थितीची कल्पना येत नसे, कधीच येत नसे. आता तुमच्या आमच्या समोर असलेली उदाहरणं, मामांचं उदाहरण आहे, नानांचं उदाहरण आहे. नानांच्या बाबतीत तर मला नेहमी असं वाटायचं की जे
अधिकारी सत्पुरुष स्वतःला झाकून राहिले, लोकांपासून वेगळे राहिले आणि लोकांनी ज्यांना ओळखू शकले नाही लोक, अशातले नाना होते. किती लोकांना नाना कळले? नाही कोणाला कळले. पण नानांना मात्र महात्म्य कळत होते आणि त्यांना आवडही होती महात्म्यांची. अनेक महात्म्यांना ते मुद्दामून जाऊन भेटत असत, त्यांच्याशी बोलत असत. त्यांच्या त्या स्नेहाची एक पद्धतच वेगळी होती. अनेकांशी त्यामुळे त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. कारण संतांना संतांचीच आवड असते, महात्म्यांना महात्म्यांचीच आवड असते. ते प्रापंचिकांमध्ये रमणार नाहीत. आपल्याला महात्म्य कळत नाहीत कारण आपण प्रापंचिक आहोत. आपण महात्म्य हो तेव्हा आपल्याला ते प्रापंचिक कळतील. महात्म्यांची गोष्ट वेगळी असते. महात्मे हे महात्मे राहू शकतात आणि ते प्रापंचिकही राहू शकतात. प्रापंचिकाप्रमाणे वागू शकतात. तुम्हाला भ्रम निर्माण करू शकतात की तुमच्यातलाच एक मी आहे. प्रापंचिकाला ते जमत नाही. तो प्रापंचिक तर अट्टल असतो, पण महात्म्याचं सोंग आणू शकत नाही. आणलं तर कुठेतरी उघडा पडतो. मामा नेहमी त्याच्यासाठी फार छान सांगायचे. ते म्हणायचे की काही व्यक्ती स्वयंपाक करणाऱ्या असतात आणि काही जेवणाऱ्या असतात. जेवणाऱ्याला स्वयंपाक करता येईलच असं नाही, पण स्वयंपाक करणाऱ्याला जेवता पण येतं. तसं महात्म्यांना प्रापंचिकही होता येतं, त्यांच्यासारखं त्यांच्यामधलं राहून दाखवता येतं. आणि ते तसे राहिले नाही ना, आपण त्यांच्या जवळ जाऊ शकणार. त्यांचं स्वरूप जर आपल्याला कळलं तर आपल्याला भीती वाटेल त्यांची. किंवा ते आपल्यासारखे वाटले नाही तर एवढ्या मोकळेपणाने आपले मूर्खासारखे प्रश्न त्यांना आम्ही विचारू शकणार नाही. कारण ते पूर्ण ज्ञान आणि आम्ही पूर्ण अज्ञान, दोन टोकं. जमायचं कसं? ते नित्य अवस्थेत राहणार, आम्ही नित्य प्रपंचात राहणार. त्यांचं चिंतन नेहमी परब्रह्माचं, आमचं प्रपंचाचं. होणार कसं ना हे? मामा म्हणायचे की हे प्रापंचिकांची स्थिती एका मारवाड्यासारखी आहे म्हणायचे. त्या मारवाड्याला, एक मारवाडी होता, त्याला एक सत्पुरुष भेटले आणि ते म्हणाले की अरे काय प्रपंच प्रपंच करत बसलाय, संतांची सेवा कर, भगवंतांची सेवा कर, त्यांचं स्मरण कर, तर काहीतरी मिळेल तुला आयुष्यात. काहीतरी तू प्राप्त केलं असं होईल, नाही तर आयुष्य वाया जाईल. त्यांनी ऐकून घेतलं सगळं. मारवाडी तो. त्यांनी खिशातून दक्षिणा काढली, त्यांच्या समोर ठेवली, कारण त्यांचा परमार्थ तेवढाच असतो. आणि तो म्हणाला की महाराज असं आहे, म्हणाले की पत्नी मारी परमेश्वर. ते म्हणाले पत्नी मारी परमेश्वर. तर ते म्हणाले अरे बायकोला परमेश्वर समजून तुला काय मिळणार? तर तो म्हणाला असं नाही, म्हणाला पत्नी परमेश्वर आणि बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू म्हणा. यांच्या व्यतिरिक्त कोणाची सेवा करू मी? सगळ्या मुलांमध्ये, माझ्या पोरांमध्येच मी संत पाहतो म्हणाले. त्यांनी हात जोडले, या म्हणाले तुम्ही, कारण याला काय सांगणार ना. ही जी वृत्ती आहे प्रापंचिकांची, पक्की वृत्ती, ती वृत्ती घालवायला सत्पुरुषांना दम निघतो. त्यांना ती वृत्ती घालवता घालवता नाकी नऊ येतं. दुसरा कोणी असता तर त्यांनी कंटाळा केला असता आपला. खरंच कधी कधी शांतपणे विचार केला आपण तर आपल्याला कळेल की केवळ आपले सद्गुरू कनवाळू, दयाळू म्हणूनच त्यांनी आपल्याला उभं तरी करून घेतलं. नाहीतर आपली पात्रता अशी आहे की आपण त्यांच्या चरणांजवळ जाण्याच्याही लायकीचे नाही. पण केवळ त्या परंपरेची करुणा म्हणून हे झालं. स्वामी समर्थ संप्रदायामध्ये स्वामी महाराजांची करुणा हाच परमोच्च प्राप्तीचा क्षण आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जर करुणा निर्माण झाली तर पुढचं सगळं आहे. आज आपण बघतो की अनेक जण सांगतात आम्ही स्वामींची भक्ती करतो. म्हणजे काय करतात? ते एखाद्या मठामध्ये गुरुवारी जाऊन तिथे उदबत्ती लावतील, कापूर लावतील, नमस्कार करतील, प्रपंचातलं मागतील. आज स्वामी समर्थ महाराजांच्या संप्रदायाच्या नावाने ठिकठिकाणी बालवाडे उघडलेले आहेत. कोणीही सांगतं तुम्ही त्यांचं नाम घ्या, असं नाही आहे. ते नाम देखील त्या परंपरेतल्या अधिकारी व्यक्तींनी दिलं पाहिजे तर ते फळ देईल ना पुढे. नुसतं नाम घेतल्याची काही आहेत लक्षणं, पण त्यामुळे नुसत्या नाम घेण्यानी, निर्बीज नाम घेण्यानी प्रपंचातल्याच गोष्टी मिळतात, परमार्थ काही सुरू होत नाही. म्हणून हे जे मंडळी सांगतात ना की आम्ही महाराजांचं नाम घेतो, आम्ही त्यांची भक्ती करतो, त्यांच्या मठात जातो, पण प्रत्यक्ष परमार्थ ज्यांचा सुरू झाला नाही, त्यांचे अनुभव ऐकले तर ते प्रापंचिकच.
परमार्थाचा गंध नाही. आम्ही जर स्वामी महाराजांपाशी येऊन त्यांच्यापाशी जर प्रपंचच मागितला तर काय मागितलं? त्यांच्याजवळ खरी मागण्याची गोष्ट आहे ती त्यांची कृपा, त्यांची करुणा. आणि ती जर प्राप्त झाली तर तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक व्हाल, त्यांच्या स्वरूपातच जाल, वेगळे राहणार नाही. ते तर एवढे कनवाळू आहेत की ते तुमचा उद्धार करायलाच बसले. पण नाही, आम्ही अनन्य तरी आहोत का हो? आम्ही गुरुवारी महाराजांच्या मठात जातो, इतर वारी इतर ठिकाणी जातो. ह्याला काही भक्ती म्हणत नाही, ह्याला काही उपासना म्हणत नाही. ती अनन्य भावाने करायला सांगितली याचसाठी. महाराजांच्या बखरीमध्ये एक कथा आहे. ते त्या चोळप्पांच्या घरी राहत होते. त्या चोळप्पांच्या घरी काही वेळा स्वयंपाक करायला म्हणून एक बाई यायच्या. विधवा बाई होते, त्या स्वयंपाक करायच्या. तर एकदा त्या स्वयंपाक करत असताना महाराज तिथे जाऊन बसले त्या खोलीमध्ये, स्वयंपाकाच्या खोलीत. ती बाई स्वयंपाक करता करता तिची बडबड चालू होती. ती म्हणाली, महाराज मला असं वाटतं की तीर्थयात्रा करून याव्यात. महाराज त्याच्यावर काही बोलले नाही, ते गंभीर बसले होते. मग थोड्या वेळाने तीच बाई म्हणाली की आता काय म्हणा, तसं पाहिलं तर तुमच्या चरणी सगळी तीर्थ आहेत, ते सोडून कुठं जायचं मी? मग महाराज खदा खदा हसले पोट हलवत आणि ते म्हणाले, रांडे तुला एवढी अक्कल असती तर इथे पोळ्या लाटत का बसली असतीस? असा जर अनन्य भाव असेल तर शिष्यत्व संपलं हो त्याचं. जसं कळी फुलली की त्याला आपण फुल म्हणतो, कळी म्हणत नाही. तसा शिष्यभाव पूर्ण उमलला की त्याला सद्गुरुभाव म्हणतात. तो शिष्य उरत नाही. पण तो जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर संप्रदायाची ही त्रिसूत्री पाळून अनन्य निष्ठेने साधन केलं पाहिजे. आज नानांच्या जयंतीच्या निमित्ताने मला ही सेवेची संधी दिली म्हणून सगळ्या आयोजकांचा मनःपूर्वक मी ऋणी आहे. झालेली ही सेवा नानांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि इथे थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय